हाय मित्रांनो, तर संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळ तर रोजचं टेन्शन असतं काय बनवायचं. तर मी आज हे बघा काय बनवणार आहे दाखवते तुम्हाला. हे बघा भेंडी आहे, भेंडी बनवणार आहे. भेंडी आणि तांदळाची भाकरी. त्यासाठी मी तवा ठेवला आहे इकडे आणि इकडे कुकरमध्ये डाळ लावली आहे. संध्याकाळी रोज आम्हाला डाळ भात पाहिजे, कारण गार्विक नीरसाठी तर डाळ भात लावावंच लागतं त्याच्यामुळं. तर आता इकडे तांदळाच्या भाकरीसाठी मी गरम पाणी घेतलं आहे याच्यामध्ये. हे बघा. तर चला तुम्हाला दाखवते भेंडी कशी बनवते ते. बनवते मी अशी. तांदळाची भाकरी बनवत आहे. गार्विक नीट बाहेर खेळत आहेत, त्यांचा आवाज येत असेल तुम्हाला. घराच्या बाहेर खेळत आहेत ते दोघे. तर आपली भाकरी बनवणं चालू आहे इकडे. तर आता ह्याच्यानंतर मी तव्यामध्ये भेंडी बनवणार आहे. तर तुम्हाला ते पण दाखवते मी कशी बनवते ते. आपली तांदळाची भाकरी झाली आहे रेडी. खूप गरम पण होतंय. या एवढ्या गरमीमध्ये पण आपल्याला स्वयंपाक करावंच लागतं महिलांना विशेष. महिलांसाठी तर खूप हे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये महिलांना बनवावंच लागतं स्वयंपाक. नीर ओरडत आहे, आवाज येत असेल तुम्हाला जोरात. तर आता मी तुम्हाला भेंडी बनवताना दाखवते. बघा मी त्याच भाकरीच्या तव्यामध्ये ना भेंडी भाजून घेते. व्यवस्थित अशी भेंडी भाजून घेऊयात आपण. आणि त्यासाठी मी आता फोडणीसाठी बघा काय घेतलं आहे. टोमॅटो आहे, कांदा आहे आणि हिरवी मिरची आहे आणि हा लसूण घेतला आहे मी 5-7 ठेचून. तर तेल मीठ तर घेणारच आहे आपण. तर आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा तो गरम तवा असल्यामुळे लवकर भाजला गेला आहे. तर आपण व्यवस्थित भाजून झालेला आहे हे. नील आला आहे बाहेरून खेळून. काय झालं बच्चा, काय झालं? हा बाहेर गेलेला. काय करत होता? आ काय? हा अंकल. अंकलने काय केलं? बाहेर आहे. काय बोलला? हा काय बोलला अंकल? काय बोलला? काय बोलले अंकल? हा बाहेर घरात जा बोलले. मग तू घरात आला? हा सांग ना. हे बघा हे दोघे बाहेर गेले होते खेळायला आणि घरात आले. वॉचमॅनने वाटतं घरात पाठवला, आता परत बाहेर गेलाय तो. हे दिवसभर असंच मस्ती चालू राहते यांची. तर भांडे पण खूप आहेत. हे बघा भांडे घासायचे आहेत मला आणि किचनवर खूप सारा पसारा होतो असा स्वयंपाक बनवताना. बघा आता भेंडी व्यवस्थित भाजून झालेली आहे. तर भेंडी काढून घेते मी एका ताटामध्ये. हे बघा त्याच तेलामध्ये मी 2 पळी तेल टाकलं आहे आणि आपण लसूण सोलून घेऊया, टाकून घेऊया. आणि आता कांदा पण टाकूया त्याच्यामध्ये. कांदा टाकून घेते. गॅस बारीक करूया. कांदा मिरची टाकून घेते मी.
याच्यामध्ये मी कोकम पण टाकणार आहे, ते सांगितलंच नाही मी तुम्हाला. बघा कोकम पण घेतलं आहे, इथे साईडला कोकम आहे थोडंसं आंबटसाठी. हे बघा मी आता याच्यामध्ये कोकम, हळद, मीठ आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आता आपण ना भेंडी पण टाकून घेऊयात, कारण जेव्हा झाकण मारणार ना तेव्हा हे टोमॅटो बारीक होऊन जातील. 10-15 मिनटं ठेवूया आणि गॅस बंद करूया. बघा आधीवर करून गॅस बंद करूया. आता नाही, 15 मिनटं झाल्यानंतर. म्हणजे तुम्ही म्हणाल लगेच आता. पहिला झाकण मारूया, 10-15 मिनटं झाकण मारून ठेवूया. 15 मिनटानंतर दाखवते तुम्हाला. हे बघा आपली भेंडी तयार झालेली आहे आणि वरून कोथिंबीर पण टाकली आहे. तर अशी मी भेंडी बनवली आहे. 15 मिनटं झालेले आहेत. गॅस बंद करते. तर आपला स्वयंपाक आजचा असा आहे. इकडे तांदळाची भाकरी आहे, इकडे डाळ बनवली आहे, इकडे भेंडीची भाजी आणि इकडे आता कुकरला मी भात लावला आहे. तर आता मी भांडे घासून घेते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.